नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रीण चॅनलवर आपलं स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजन यातून निसर्ग रक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींना देव मानून त्यांची पूजा केली जाते. गंमत अशी परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून व धार्मिक भावनांनी पाळत होते, पण त्यामागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि तो शास्त्रीय दृष्टिकोन विज्ञानवादी प्रगतीमुळे शोधून काढता आला. आणि तसेच उपयुक्त परंपरा कोणत्या आणि निरुपयोगी परंपरा कोणत्या हेही या वैज्ञानिक प्रगतीमुळे समजले आहे. केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी, अशीच एक परंपरा आहे पितृपक्ष. तर पितृपक्ष यामधील कावळ्यासच का खाऊ घातले जाते यामधील शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेऊया. प्रत्येक झाडे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते, पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो, परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल स्वरूपातील अंकुरे जेव्हा कावळा खातो तेव्हा त्याच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जिथे विष्ठा करतात तेथेच वड आणि पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाही व कावळ्यांची अंडी घालणे म्हणजेच प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात सर्व सुसंस्कृत मनुष्यांनी दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. हे पूर्वीच्या आपल्या संतांनी शास्त्रज्ञांनी जाणले होते. अशा या परंपरा मागील शास्त्रीय दृष्टिकोन जर मुलांना समजावून सांगितला तर त्यांना त्या परंपरांचे महत्त्व कळेल आणि त्यांना त्या अंधश्रद्धाही वाटणार नाहीत आणि अशाच